Christmas! ये क्रिसमस येतोय. हिवाळ्याचे दिवस होते आणि कोकोचे कुटुंबीय शॉपिंग करत होते. ख्रिसमससाठी काहीच दिवस उरले होते आणि संपूर्ण शहरात सणाचे वातावरण होते आणि तयाऱ्या चालू होत्या. शांत व्हा मुलांनो. डॅड, आम्हाला इतका आनंद होतोय, आम्ही शांत कसे राहू? ते सुद्धा क्रिसमसच्या वेळी. पार्टी करूया. हा, आणि क्रिसमस डिनरही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रेम आणि सांता. सांता? सांता बघा, सांता इथेच आहे. हा सांता नाही मॉम, खरा खुरा सांता. हो, 12 जादूच्या रेनडियर्सच्या मदतीने तो स्लेज मध्ये बसून येतो. तो स्लेज त्याला जगभरात उडत उडत सगळ्यांना प्रेझेंट्स वाटायला मदत करतो. हो, विचार करा, स्लेज भरून प्रेझेंट्स, तेही आमच्यासाठी. तुम्हाला माहितीये ख्रिसमसचा खरा अर्थ आहे प्रेझेंट्स नाही, खरं तर हे आहे क्रिसमस पुडिंग. मला म्हणायचंय की क्रिसमस ट्री. अगदी सिटी स्क्वेअरच्या मधोमध एक खूप मोठा ख्रिसमस ट्री सजवून ठेवण्यात आला होता. ओ, क्रिसमस कॅरल गाणारे. मला पण गायचंय. जेव्हा मोठी होशील तेव्हा ग बाळा. कॅरल गाणाऱ्यांचं गाणं संपल्यानंतर ते दुसऱ्या घरासमोर गेले. वास्तविक एक छोटंसं घर होतं ज्याच्या समोर त्यांनी जाणून बुजून गाणं गायलं नाही. त्यांनी असं का केलं? ते मिसेस क्रिंकलचं घर आहे ना? हो, ती एक वाईट म्हातारी बाई आहे. वाईट म्हातारी बाई? खरं तर ती इतकी वाईट बाई आहे, तिने सांताला झाडूने मारून पळवून लावलं. काय? आणि सांता जाताना कुकी खायलाही थांबला नाही. असं कोणी करतं का? पण कोणी असं का करेल? तिला प्रेझेंट्स आवडत नाहीत का? असं ऐकलंय की तिला क्रिसमसही आवडत नाही. अरे, या सगळ्या अफवा आहेत. पण कोकोला वाईट वाटलं होतं. क्रिसमसचा तिरस्कार कोणी कसं करू शकतं? ती क्रिसमस साजरा करणं कदाचित विसरून गेली असेल. अरे हो, कदाचित तिला थोड्या क्रिसमसच्या जादूची गरज असेल. आणि मला मात्र एका आईस्क्रीमची गरज आहे. चला बाळांनो, घरी जाऊया. संध्याकाळी कोको त्या म्हाताऱ्या बाईच्या घराकडे गेली आणि तिच्या घरासमोर मोठमोठ्याने गाऊ लागली. जिंगल बेल्स, जिंगल बेल्स. हाय मिसेस क्रिंकल, मी शेजारीच राहते. मला तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करायचंय. ओ, असं आहे का? हो. तर मग एक काम कर, इथून निघून जा. मला क्रिसमस कॅरल्स आवडत नाहीत. अहो, पण क्रिसमस जवळच आलेला आहे आणि हो, मला क्रिसमसही आवडत नाही. मी आले. हे ताई, एवढ्या लवकर आलीस? तुलाही झाडूने मारलं की काय? तू बरोबर बोललास, तिला क्रिसमस आवडत नाही. मी बोललोच होतो. कमीत कमी तू प्रयत्न तरी केलास, हरकत नाही. पण मी ठरवलंय, मी तिचं मन बदलेन. तिलाही क्रिसमस आवडेल. आणि अशा प्रकारे कोको त्या म्हाताऱ्या बाईचं मन बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करू लागली. झालं, याने त्यांचं मन नक्की बदलेल. हे काय? आगाऊ मुलं. ऑपरेशन स्नोमॅन तर फेल झालं. तिने इतर पर्यायांचाही वापर केला. क्रिसमसच्या सजावटीच्या वस्तू कुठे आहेत? यामुळे त्या नक्कीच खुश होतील. हो, पण तू मला इथे का बोलवलंस? हे तर खूपच उंच आहे. झालं का? हा, तू हे कसं केलंस? हिचं नाव मिसेस क्रिंकल नाही, मिसेस ग्रंबल असायला हवं होतं.
कोको इतक्या लवकर हार पत्करणाऱ्यांपैकी नव्हती. आता पॉकेट मनी वापरावाच लागेल. तिने चांदण्यांची नक्षी सगळीकडे खूप सांभाळून लावली. आता थोडी रोषणाई होऊन जाऊ दे. या चांदण्या चमकू लागल्या आणि दरवाजे खिडक्यांसमोर झगमगू लागल्या. मूर्ख मुलं, अजिबात शांत नाही राहू देत. मिसेस क्रिंकलने चांदण्यांकडे पाहिले, ज्या तिच्या समोर चमकत होत्या. तुम्ही हसलात. तुम्ही हसलात. आत ये. तिने कोकोच्या गारठलेल्या हातांमध्ये हॉट चॉकलेट देऊ केलं. ते पिल्यामुळे कोकोला चांगलं वाटू लागलं. तर तूच ती आगाऊ मुलगी होतीस जिने मला वैताग दिलाय. हो, पण आज मला यश मिळालं. तुम्हाला चांदण्या आवडल्या हो की नाही? कदाचित. त्यानंतर कोको मिसेस क्रिंकलला भेटायला वरचेवर जाऊ लागली आणि ती तिला चांगलंच ओळखू लागली. किती गोंगाट आहे. डान्सची तयारी करतायत वाटतं. तुम्ही गेलं पाहिजे. काही, मी जर डान्स केला तर माझी हाडं खिळखिळी होतील. आता माझं वय थोडीच राहिलंय. तुम्ही डान्स करायचा? मी माझ्या वेळी खूप चांगली डान्सर होते बाळा. तुम्ही ना तुमच्या घराबाहेर क्रिसमस ट्री लावायला पाहिजे. हो, पण माझ्यात आता आणून लावायची आणि सजवण्याची ताकद नाहीये. ती आनंदाने आपल्या घरच्यांबद्दल सांगू लागली. जेव्हा माझी मुलं लहान होती तेव्हा ख्रिसमस ट्रीला जिंजर ब्रेडमेड आणि शुगर कॅन्डीने सजवायचे. खरंच? मी माझ्या मांजरीवर खूप प्रेम करायचे. ती नेहमी ख्रिसमस ट्री खाली बसायची, काहीतरी खायला मिळेल म्हणून. खरंच सांगताय? तिच्यामुळे आम्हाला दुसऱ्याच दिवशी सगळे जिंजर ब्रेडमेन आणि कॅन्डी केन्स खाऊन संपवावे लागायचे. ही पहिली वेळ होती जेव्हा कोकोने मिसेस क्रिंकलला हसताना पाहिलं होतं. तिला बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी कोको जागी झाली. ती डोळ्यांमध्ये एक नवी चमक घेऊनच. मिशन क्रिसमस ट्री सुरू. हाय मॉम. बाय मॉम. ही कोणाकडे गेली? कदाचित ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली असेल. कोको दुकानात गेली आणि तिने डबा भरून गरम गरम जिंजर ब्रेड मॅन आणि शुगरी कॅन्डी केन्स खरेदी केले. नाही कोको, फोकस. मग ती ख्रिसमस ट्री खरेदी करण्यासाठी सेल मध्ये गेली आणि आपला उरलेला पॉकेट मनी सुद्धा तिने खर्च केला. पण आता मी हे घेऊन मिसेस क्रिंकलच्या घरी कशी जाऊ? तिने आपल्या जादूचा वापर करून ट्री उचलला आणि ती सिक्रेट गल्ल्या आणि रस्त्यांवरून घेऊन शेवटी ती सगळ्यांच्या नजरेपासून लपून घरापर्यंत पोहोचली. सुदैवाने मिसेस क्रिंकल त्याच वेळी बाहेर आली. तू पुन्हा आलीस? मला तुमची आठवण आली. ते तर दिसतच आहे. आत ये, मी पाय बनवतेय. मिसेस क्रिंकल कोकोला घेऊन आत गेली. कोकोने वेळ न घालवता चुटकी वाजवली आणि चुटकीसरशी ख्रिसमस ट्री आरामात लिव्हिंग रूम मध्ये आला. ती घाईघाईत ट्री सजवण्याच्या कामाला लागली. फक्त एकच खाते. तिने आवाजाकडे पाहिलं. मिसेस क्रिंकल तिथे आली आणि बघतच राहिली आणि तिच्या हातामध्ये रुचकर अशी पाय होती. सरप्राईज. हे खूपच सुंदर आहे बाळा कोको. थँक्यू. कोकोला मनातून खूप छान वाटत होतं. त्या दोघी बसून पाय खाऊ लागल्या आणि ट्रीवर लावलेले जिंजर ब्रेड मॅन आणि कॅन्डी केन्स पाहून खुश होऊ लागल्या. मिसेस क्रिंकल खूप खुश होती म्हणून तिने एक गाणं लावलं. हे माझं आवडतं गाणं आहे. जादूने थोडा डान्स झाला तर मजा येईल. कोकोच्या जादूने कमालच केली आणि मिसेस क्रिंकल तालात नाचू लागली. दुसरा दिवस ख्रिसमस इव्हचा होता आणि कोको आपल्या खोलीत बसली होती, तेही विचारमग्न अवस्थेत. डिअर सॅन्टा, या वर्षी प्लीज मिसेस क्रिंकल साठी हा क्रिसमस खास बनव.
मला माहितीये तू मोठ्या लोकांना प्रेझेंट्स देत नाहीस, पण माझ्या प्रेझेंट्सच्या बदल्यात मिसेस क्रिंकलला काहीतरी खास प्रेझेंट देऊन टाक. थँक्यू सो मच सॅन्टा. कोकोने ते पत्र आगीमध्ये टाकून दिलं, या आशेने की हवा तिची ही इच्छा सॅन्टापर्यंत पोहोचवेल. ती आपल्या आईवडिलांकडे गेली, जे त्या सगळ्यांसाठी रुचकर जेवण करण्यात व्यस्त होते. मॉम, डॅड, जर मी कुणाला घरी जेवायला बोलवलं तर चालेल? कुणाला? मिसेस ग्रम्बलला तर नाही ना? त्यांचं नाव मिसेस क्रिंकल आहे आणि हो, मी त्यांनाच बोलवते. ब्री आणि रेमने आनंदाने होकार दिला, पण जोजोला मात्र ते पटत नव्हतं. पण त्यांना तर ख्रिसमस आवडत नाही आणि आज ख्रिसमस ईव आहे. कोको धावायला लागली आणि बर्फाळ रस्ते पार करू लागली. कोको, काय झालं? मिसेस क्रिंकल, तुम्हाला आमच्या घरी लंचला यायला आवडेल? मिसेस क्रिंकलच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. मला खरंच आवडेल. मिसेस क्रिंकलचं स्वागत ब्री, रेम आणि लुलूने मोठ्या आनंदाने केलं. त्यांच्या सोबतच टॉरिटो सुद्धा खुश होता, पण जोजो मात्र लांबूनच आनंदी होता. तू कोकोचा भाऊ आहेस ना रे? मी जोजो आहे. या कुकीज सॅन्टा सोडून गेला होता जेव्हा मी त्याला झाडूने मारून पळवलं. आश्चर्यचकित होऊन जोजोने तिच्याकडे पाहिलं, पण जेव्हा त्याने गरम गरम कुकीज हातात घेतल्या तेव्हा त्याला कळलं की मिसेस क्रिंकल गंमत करत होती. तुम्ही खरंच एक खूप कूल ओल्ड लेडी आहात. वाईट ओल्ड लेडी पेक्षा तर छान आहे ना? मिसेस क्रिंकलला जेवण खूप आवडलं. ब्री आणि रेम खूप स्वागतोत्सुक होते आणि मुलं शांत आणि समजूतदारपणे वागत होते. टॉरिटो सुद्धा. जेवण झालं आणि सगळ्यांनी मिसेस क्रिंकलला निरोप दिला. मिसेस क्रिंकल निघाल्यावर कोको तिच्या सोबत तिच्या घरापर्यंत गेली, पण तिच्या हातात एक मोठा बॉक्स होता जे निळ्या रिबननं बांधलेलं होतं. कोको, काय ग हे? कोको गोड असं लाजली आणि तिने तो बॉक्स उघडला. त्यामध्ये एक छोटी मांजर होती आणि ती मांजर त्या दोघींकडे बघून म्याव म्हणाली. तुम्ही मला सांगितलं होतं ना तुमच्या मांजरीबद्दल, जिच्यावर तुमचा खूप जीव होता, म्हणून मी हे तुमच्यासाठी घेऊन आले. तू मला खरंच खूप आनंद दिलायस कोको. आता मला ख्रिसमस खूप आवडू लागलाय, खरंच सांगते. ते मिसेस क्रिंकलच्या घरापर्यंत पोहोचणारच होते तेवढ्यात काही लोक त्यांच्याकडे पळत आले. ते मिसेस क्रिंकलच्या घरचे होते आणि ती त्यांच्याकडे गेली. कोकोने पाहिलं की ते एकमेकांना खूप आनंदाने भेटत होते. मेरी क्रिसमस मिसेस क्रिंकल. त्या रात्री कोकोच्या घरी काही आवाज झाला, त्यामुळं मुलं उठली. तुम्ही ते ऐकलं का? त्यांनी खोली बाहेर पाहिलं. त्यांचे आई वडील लिव्हिंग रूम मध्ये जात होते. त्यांनी सुद्धा आवाज ऐकला होता. हे सगळं काय? तिथे ट्री खाली वेगवेगळ्या सायझेसचे ख्रिसमस प्रेझेंट्स ठेवले होते, पण इथे तर कोणीच नाही. पण हे सगळे गिफ्ट्स कोण घेऊन आलं? सॅन्टा, तोच आणू शकतो. कोकोने सर्व प्रेझेंट्स पाहिले आणि छोटीशी नोटही पाहिली जी तिच्यासाठीच होती. हे पत्र सॅन्टाच आहे. तो म्हणतोय त्याला माझा अभिमान वाटतो. सॅन्टा. कोकोने आपल्या बहिणीला करकचून मिठी मारली आणि आपल्या आसपास आपल्या आई वडिलांकडे तसेच भावंडांकडे पाहू लागली. एवढे प्रेझेंट्स मिळाल्यानंतरही आपण एकमेकांसोबत आहोत आणि हेच सगळ्यात छान प्रेझेंट आहे. हेच तर मला तुला सांगायचं होतं बाळा. ख्रिसमसचा खरा अर्थ आहे वाटणं, काळजी घेणं आणि प्रेम करणं. सर्वांना मेरी क्रिसमस आणि हॅपी न्यू इयर सुद्धा. हॅलो फ्रेंड्स, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, म्हणून प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि नक्कीच सबस्क्राईब करा.